नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दयानंद विज्ञान महाविद्यालयात आपले खूप खूप स्वागत आहे। फाउंडेशनसाठीची तयारी करण्यासाठी आमच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाने तुम्हाला सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे आणि याचाच भाग म्हणून आपण आज बायोलॉजी या विषयासाठी प्लांट टिश्यू हा टॉपिक निवडलेला आहे। मी डॉक्टर व्ही.सी. पाटील तुम्हाला आज प्लांट टिश्यू याबद्दल बोलणार आहे। 9वी 10वी आणि 11वी 12वी या 4 वर्षांचा विचार केला तर आपल्याला बेसिक फाउंडेशन खूप मजबूत असणे आवश्यक आहे। 9वीचे आपल्याला 11वीला चॅप्टर्स पाहायला मिळतात, 10वीचे 12वीला, आणि म्हणून आज फाउंडेशनची सुरुवात करत असताना मी तुम्हाला प्लांट टिश्यू याबद्दल बोलणार आहे। सो स्टुडंट्स, if we know about the living organisms, we know that all living organisms are made up of cells. But in higher organisms, the cells are grouped together to form tissues. Tissues मराठीत आपण ज्याला उती असं म्हणतो, मग टिश्यूज काय असतात? सर्व सजीव हे पेशींपासून बनलेले असतात। दे आर मेड अप ऑफ फ्रॉम सेल्स. बट इन हायर ऑर्गॅनिझम्स, इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स, बहुपेशीय सजीवांमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स प्रेझेंट असतात। मग या सगळ्या सेल्स वेगवेगळी कामं करतात। दे परफॉर्म डिफरंट टाइप्स ऑफ फंक्शन्स अँड द ग्रुप ऑफ सेल्स हॅविंग सेम ओरिजिन, if they perform same function and if their structure is similar or may be dissimilar, such groups of cells is called as tissue. उती म्हणजे काय? तर पेशींचा समूह, असा समूह ज्यामध्ये त्यांचं उत्पत्ती स्थान एकच असावं, ते जे कार्य करणार आहेत ते कार्य सर्वांनी मिळून एकच परफॉर्म करावं आणि त्यांची रचना सुद्धा बहुतेकदा सारखी असते किंवा वेगळी सुद्धा असू शकते। सो नाउ वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट प्लांट टिश्यूज। वनस्पतीमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या उती असतात, कोणकोणत्या प्रकारच्या टिश्यू असतात हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे। अँड सो टुडेज टॉपिक दॅट वी आर गोइंग टू डिस्कस इज प्लांट टिश्यू. So what is tissue? Tissue is the group of cells having same origin, which are performing same function and which are more or less similar in structure. In plants, there are two main types of tissues. In plants, there are two main types of tissues. The first type of tissue is called as meristematic tissue. पहिला प्रकार जो आपण शिकणार आहोत त्याचं नाव आहे मेरिस्टेमॅटिक टिश्यू. मेरिस्टॉस या शब्दाचा अर्थ होतो टू डिव्हाइड, विभाजित होणाऱ्या। एका पेशीपासून 2, 2 पासून 4 अशा पद्धतीनं या पेशींमध्ये, या टिश्यूमध्ये विभाजन होत असतं, सेल डिव्हिजन होत असतं आणि मग पेशींची संख्या वाढत जाते आणि पेशींची संख्या वाढल्यामुळे ड्यू टू ॲडिशन ऑफ न्यू सेल्स द ग्रोथ ऑफ प्लांट्स विल ऑकर. सो ऑलवेज रिमेंबर, in plants growth is only because of presence of meristematic tissue. So meristematic tissues are those having the capacity of cell division. But in case of plants, again different types of tissues are there, and the second main type of tissue present in plants is called as permanent tissue. किती प्रकारचे झालं? 2 प्रकारच्या उती, 2 प्रकारच्या टिश्यूज प्लांट्स मध्ये प्रेझेंट आहेत. नंबर 1 इज मेरिस्टेमॅटिक टिश्यू and number 2 is permanent tissue. Meristems are having capacity to divide, but from meristem the newly formed cells which are present in plant body, now they lost the capacity to divide. आता यांच्यामध्ये विभाजनाची क्षमता आहे का? नाही, कारण प्लांट्स मध्ये वेगवेगळी कामं त्यांना परफॉर्म करायची आहेत. कोणाला अन्न साठवायचं आहे, कोणाला पाणी वाहून न्यायचं आहे, कोणाला अन्न वाहून न्यायचं आहे, कोणाला संरक्षण द्यायचं आहे. सो मेनी डिफरंट फंक्शन्स आर देअर अँड दे हॅव टू बी परफॉर्म बाय डिफरंट टाइप्स ऑफ टिश्यूज. मेरिस्टेम्स कॅन डिव्हाइड ओनली, बट टू परफॉर्म अदर फंक्शन्स इन प्लांट्स अदर टाइप ऑफ टिश्यूज आर देअर अँड दे आर कॉल्ड ॲज परमनंट टिश्यूज. कायमस्वरूपी वनस्पतीच्या शरीरामध्ये असणाऱ्या त्यांना आपण म्हणणार आहोत परमनंट. मग दोघांमध्ये काय फरक झाला? मेरिस्टेमॅटिक टिश्यूज कॅन डिव्हाइड, दे हॅव द पॉवर ऑफ डिव्हिजन, whereas the permanent tissues do not have power of division, they have lost the capacity to divide. Okay, so permanent tissue चे प्रकार आपल्याला पुन्हा माहित पाहिजेत. येस, नंबर 1 सिंपल परमनंट टिश्यू आणि नंबर 2 कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू. सिंपल आपण का म्हणणार आहोत?
जर एकाच प्रकारच्या सेल्स पासून टिश्यू तयार होणार असेल, द टाइप ऑफ टिश्यू इज कॉल्ड ॲज सिंपल परमनंट टिश्यू. सिंपल, दे आर होमोजिनस. व्हॉट इज मीन बाय होमोजिनस टिश्यू? एकाच प्रकारच्या सेल्स पासून तयार झालेली उती किंवा टिश्यू, दॅट इज कॉल्ड ॲज सिंपल. What is complex permanent tissue? The tissue which is having many different types of components, different types of cells, it is called as complex permanent tissue. So now remember once again, in plants two types of tissues are present, meristematic tissue and permanent tissue. Meristems are having power of division, permanent have lost the power of division. Permanent tissues are again of two different types. Number one is simple, number two is complex. Simple tissues are homogeneous in nature, complex tissues are heterogeneous in nature. आज नेमका आपण कोणाबद्दल शिकणार आहोत? वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट मेरिस्टेमॅटिक टिश्यूज, ज्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. वनस्पतींमध्ये होणारी वाढ फक्त आणि फक्त कोणामुळे होते? मेरिस्टेममुळे. पण परमनंट बद्दल बोलत असताना जर आपण बोललो तर आपल्याला माहित आहे की इथे आपण सांगतोय की परमनंट टिश्यूज या दोन प्रकारच्या आहेत, ज्या सिंपल आणि कॉम्प्लेक्स असणार आहेत. ओके, आता याच्यानंतर आपण झायलम आणि फ्लोएम बद्दल सुद्धा जाणून आहोत. व्हॉट इज मीन बाय झायलम? झायलम इज वॉटर कंडक्टिंग टिश्यू. व्हॉट इज मीन बाय फ्लोएम? फ्लोएम इज फूड कंडक्टिंग टिश्यू. पण परमनंट टिश्यूचे दोन प्रकार, सिंपल आणि कॉम्प्लेक्स. तर कॉम्प्लेक्स टिश्यूला आपण वस्क्युलर टिश्यू सुद्धा म्हणणार आहोत. अँड वस्क्युलर टिश्यूज आर कंडक्टिंग टिश्यूज लाईक झायलम अँड फ्लोएम. मी मुद्दाम का सांगते कंडक्टिंग टिश्यू बद्दल? सगळ्यांना ओळख आहे, झायलम पाणी वाहून नेतात आणि फ्लोएम अन्न वाहून नेतात. मग एवढ्या दोनच प्रकारच्या परमनंट टिश्यू आहेत का? नो, other types are also there. Parenchyma, collenchyma and sclerenchyma are simple permanent tissue and xylem and phloem are complex permanent tissue. ते आपण नंतरच्या भागामध्ये शिकूयात. आज आपण जाणार आहोत ते जाणून घेण्यासाठी that is about meristematic tissue. Okay, so meristematic tissues are having power of division, and if about the cells we are discussing, the cells are polygonal or hexagonal or rounded or maybe oval in shape. आकार कसा असणार आहे त्यांचा? they may be polygonal, षटकोनी आकाराच्या, राउंडेड, गोलाकार अशा पद्धतीच्या या सेल्स असणार आहेत. they are very compactly arranged. The cells are placed very close together that they do not have intercellular spaces between them. तुम्ही या आकृतीमध्ये पाहत असाल तर सगळ्या या पेशी एवढ्या जवळजवळ रचलेल्या आहेत की त्यांच्यामध्ये कुठल्याही आंतरपेशीय जागा आपल्याला दिसत नाहीत. इंटरसेल्युलर सबस्टन्स स्पेसेस आर absent. Okay, now the next one, meristem is living tissue. What is mean by living tissue? Living means the cells having protoplasm, the cells having protoplasmic content, they are called as living tissue. Okay, मग आता प्रोटोप्लाझम म्हणजे काय आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. प्रोटोप्लाझम मीन्स लिव्हिंग मॅटर ऑफ सेल. मग लिव्हिंग मॅटर म्हणजे काय? जीवद्रव्य. पेशीमध्ये असलेल्या सगळ्या गोष्टी इन्क्लुडिंग प्लाझ्मा मेम्ब्रेन, सायटोप्लाझम अँड डिफरंट टाइप्स ऑफ सेल ऑर्गॅनेल्स लाईक क्लोरोप्लास्ट, मायटोकॉन्ड्रिया, गोल्जी कॉम्प्लेक्स, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, या सगळ्यांना मिळून आपण काय म्हणणार आहोत? लिव्हिंग मॅटर ऑफ सेल, प्रोटोप्लाझम ऑफ सेल. आणि ज्या ज्या सेलमध्ये प्रोटोप्लाझम असतं त्या सेल्सला आपण लिव्हिंग म्हणणार आहोत. ओके, सो रिमेंबर द लिव्हिंग सेल इज the cell having presence of protoplasmic content. And what is protoplasm? Protoplasm is nucleoplasm plus cytoplasm. So now remember, meristematic tissues are living tissues. The cells which are present in meristem, they are small in size and immature. पूर्ण वाढ या सेलची होणारच नाही. का नाही होणार? कारण या सेल्स कायम विभाजनामध्ये असणार आहेत. दे आर ऑलवेज इन अ फेज ऑफ डिव्हिजन. त्यामुळे परिपक्वता, मॅच्युरिटी, पूर्ण वाढ यांची होणार नाही. सो रिमेंबर, दे आर लिव्हिंग स्मॉल अँड इमॅच्युअर. दे आर लिव्हिंग स्मॉल अँड इमॅच्युअर. ओके, दे आर हॅव्हिंग प्रॉमिनंट न्यूक्लियस इन देम. स्पष्टपणे दिसणारा न्यूक्लियस, केंद्रक या सेलमध्ये प्रेझेंट आहे. मग आता केंद्रकाचं काम तुम्हाला सर्वांना माहित आहे. न्यूक्लियस कंट्रोल्स ऑल द ॲक्टिव्हिटीज ऑफ सेल. In case of meristem also, as they are most active cells, tissues present in plant, they always have a prominent nucleus surrounded by dense cytoplasm. Okay, now one more thing that is most important about this meristem. Meristems are very active cells, very active tissues present in plant,
and so remember number of mitochondria are always more. तर मायटोकॉन्ड्रिया म्हणजे काय, तर मायटोकॉन्ड्रिया म्हणजे तंतुकणिका आणि यांच्यामध्ये काय होतं, तर दीज आर द साइट्स ऑफ रेस्पिरेशन. तुम्हाला सर्वांना माहीत असावं, आपण सगळे सजीव ज्या प्रकारची ऊर्जा वापरू शकतो, आपल्याला कोणतेही काम करायचं असेल तर ज्या प्रकारची ऊर्जा आपण वापरू शकतो दॅट इज प्रेझेंट इन दी फॉर्म ऑफ एटीपी मॉलिक्युल्स. सगळ्यांना माहीत आहे, येस इट इज प्रेझेंट इन दी फॉर्म ऑफ एटीपी मॉलिक्युल्स. आणि तुम्हाला हे पण माहीत आहे की इन दी प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन we oxidize complex food material and after that there is formation of ATP molecules. Energy is stored in the form of ATP molecules. मग या मेरिस्टेमॅटिक टिश्यू मध्ये मायटोकॉन्ड्रियाची संख्या कशी असणार आहे, इट इज ऑलवेज मॅक्सिमम. It is always maximum. Okay, so all these are the points related with the structure of meristematic tissue. But now meristem is again having different types. On the basis of position, on the basis of origin and on the basis of function, there are different types of meristematic tissues. Today we are going to discuss about the type of meristem based on position. Okay, so here the structure of meristem is given, actual structure of meristem is given. आपल्याला माहिती आहे, जर आपण या मेरिस्टेमचा विचार केला तर या कुठे प्रेझेंट असतात, दे आर प्रेझेंट ॲट द टिप्स ऑफ रूट अँड स्टेम. तुम्हाला माहिती आहे दोन्ही टोकं वाढत जातात, स्टेम किंवा खोड असेल किंवा मुळं असतील, यांच्या टोकाशी जर आपण पाहिलं तर ज्या प्रकारच्या टिश्यू टोकाशी असतात दे आर मेरिस्टेमॅटिक टिश्यू. आणि म्हणून इथे जे तुम्हाला स्लाइड दिसते यामध्ये आपण जे चित्र, जे डायग्राम इथे पाहत आहोत ते आहे रूट टिप ऑफ ओनियन. रूट टिप ऑफ ओनियन. आणि याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर या सगळ्या मेरिस्टेमॅटिक टिश्यू आहेत ज्यांच्यामध्ये विभाजनाची क्षमता आहे आणि इथे असणाऱ्या सेल्स आपल्याला विभाजनाच्या प्रक्रियेमध्ये असलेल्या दिसतात. ठीक आहे, तर मग आपण आता पुढे जाणार आहोत आणि पुढे थोडक्यात आपण डिस्कस करणार आहोत टाइप्स ऑफ मेरिस्टेम. टाइप्स ऑफ मेरिस्टेम कोणत्या बेसिसवर, कोणता क्रायटेरिया आपण इथे लावणार आहोत. द मेरिस्टेम इज क्लासिफाईड मेनली ऑन द बेसिस ऑफ पोझिशन ऑर लोकेशन. ओके, मेरिस्टेम नेमकं कुठं आहे त्यानुसार आपण 3 प्रकाराचे करणार आहोत. नंबर 1 इज कॉल्ड ॲज अपायकल मेरिस्टेम, that is present at the tip or apex of the stem or maybe at the apex of the root. That is called as apical meristem. दोन आपण त्याच्यामध्ये प्रकार सांगूयात, एक स्टेमच्या अपेक्सला असलेला आणि दुसरा रूटच्या अपेक्सला असलेला. ओके, सो रूट अपायकल मेरिस्टेम इज प्रेझेंट ॲट द टिप ऑर अपेक्स ऑफ द स्टेम and root apical meristem is present at the tip or apex of the root. ओके, आता यांचं काम काय. मेरिस्टेम आहे, मेरिस्टेम आहे म्हणजे सतत डिवाइड होत राहणार, नवीन सेल्स तयार होणार आणि तुम्हाला माहिती आहे आपण कशाचंही ॲडिशन करत गेलो की वाढ होते. ऑफकोर्स येस, म्हणजे इथे मेरिस्टेमॅटिक टिश्यू ज्या टोकाशी, अपेक्सला, टिपला, रूट किंवा स्टेमच्या प्रेझेंट आहेत दे ब्रिंग्ज अबाउट इलॉंगेशन ग्रोथ. They bring about the increase in length of stem and root. आणि लक्षात ठेवा याला आपण म्हणणार आहोत प्रायमरी ग्रोथ. Increase in length, increase in the height of plant or elongation is called as primary growth. ओके, पहिला प्रकार लक्षात आला, that is called as apical meristem. काय होतं याच्यामुळे, लांबी वाढत जाते, increase in length is there आणि कुठे असतात, present at the apex of stem or present at the apex of root. हा झाला पहिला प्रकार. Then second type is intercalary meristem. Second type is intercalary meristem. I think you know about axil. I think you know about axil. मग आता axil म्हणजे काय, तर axil म्हणजे ज्यावेळेस आपण एखादं पान त्या स्टेमवर असलेलं पाहतो, स्टेमवर पान कुठे असतं, इट इज ऑलवेज प्रेझेंट ऑन नोड. मग नोड म्हणजे काय, तर सर्क्युलर रिजन प्रेझेंट ऑन स्टेम इज कॉल्ड ॲज नोड. नोडवर काय येतात, नेहमी पानं येतात आणि या नोडच्या इथे जर आपण पाहिलं तर इथे ज्या प्रकारचं मेरिस्टेम प्रेझेंट आहे दॅट इज द सेकंड टाइप ऑफ मेरिस्टेम कॉल्ड ॲज इंटरकॅलरी मेरिस्टेम. ओके, नाउ आय थिंक यू नो अबाउट मोनोकॉट प्लांट्स. मोनोकॉट प्लांट्स एकदल वनस्पती, मग ऊस असेल, ज्वारी असेल, मका असेल किंवा आपलं गवत असेल, लॉन ग्रास आपण ज्याला म्हणूयात, यांच्यामध्ये जर पाहिलं तर स्पष्टपणे आपल्याला नोड्स दिसतात, सर्क्युलर रिजन आपल्याला दिसतो. ओके, आणि मग इथे जे मेरिस्टेम प्रेझेंट आहे त्याला आपण म्हणणार आहोत इंटरकॅलरी मेरिस्टेम. ठीक आहे, याच्यामुळे काय होतं,
This meristem is also responsible for increase in length mostly in monocot plants. ठीक आहे. आता तिसरा प्रकार, the third type of meristem based on location, based on position is called as lateral meristem. ओके. आता लॅटरल मेरिस्टेमचं आणखी एक नाव तुम्हाला माहीत असावं अँड दॅट इज कॉल्ड ॲज कॅम्बियम. एकूण 3 प्रकार, अपायकल मेरिस्टेम, इंटरकॅलरी मेरिस्टेम आणि आता आपण जो डिस्कस करत आहोत दॅट इज कॉल्ड ॲज लॅटरल मेरिस्टेम. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज कॅम्बियम. ओके. नाव अगेन रिमेंबर वन थिंग, लॅटरल मेरिस्टेम इज प्रेझेंट टू द लॅटरल साइड्स ऑफ द प्लांट बॉडी. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर लॅटरल मेरिस्टेम कुठं प्रेझेंट आहे? या लॅटरल साइडला, या बाजूला. अपेक्सला आहे का? नाही. इट इज प्रेझेंट टू द लॅटरल साइड. ओके. अगेन रिमेंबर वन मोर थिंग अबाउट लॅटरल मेरिस्टेम. This is not present from the beginning of the plant body. It develops later on during secondary stages of growth. सुरुवातीपासून लॅटरल मेरिस्टेम किंवा कॅम्बियम प्लांट बॉडीमध्ये प्रेझेंट नसतं, हे नंतरच्या काळात तयार होतं. ओके. पण मेरिस्टेमच आहे. येस, म्हणजे डिव्हाइड होणार, नवीन सेल्स तयार होणार, ॲडिशन ऑफ न्यू सेल ब्रिंग्स अबाउट ग्रोथ. मग कुठल्या प्रकारची ग्रोथ? इन्क्रीज इन लेंथ का? बिलकुल नाही. मग काय? इट ब्रिंग्स अबाउट इन्क्रीज इन गर्थ, इन्क्रीज इन डायमीटर, थिकनेस वाढवणार आहे, त्या स्टेमची किंवा रूटची जाडी वाढवत जाणार आहे. ओके. सो व्हॉट इज द फंक्शन ऑफ लॅटरल मेरिस्टेम? लॅटरल मेरिस्टेम ब्रिंग्स अबाउट सेकंडरी ग्रोथ. सुरुवातीच्या काळात हे उपलब्ध नसतं, झाडामध्ये प्रेझेंट नसतं, नंतरच्या काळामध्ये तयार होतं आणि म्हणून आपण याला काय म्हणणार आहोत? सेकंडरी मेरिस्टेम. कुठल्या प्रकारची ग्रोथ होणार आहे? सेकंडरी ग्रोथ. म्हणजे काय? इन्क्रीज इन थिकनेस, इन्क्रीज इन डायमीटर और इन्क्रीज इन वेट. दॅट इज द फंक्शन ऑफ lateral meristem. So now we have 3 types of meristem based on position or location: apical meristem, intercalary meristem and lateral meristem. ठीक आहे. सगळ्यांना छानपैकी लक्षात आलेला असेल. राहिलेला भाग आपण नंतरच्या लेक्चरमध्ये घेऊयात. धन्यवाद.